Myself, Maharudra Rak, lecturer at Vishweshwaraya Abhiyantriki Padvika Mahavidyalaya, Almala. Today, we are going to discuss the next part of method of substitution, that is, examples based on integration of 1 divided by a plus or minus b sin square x, a plus or minus b cos square x, and third one is 1 divided by a sin square x plus or minus b cos square x. Now here this a and b, these are constant. आता हे इंटिग्रेशन आहे. ज्यावेळेस मी विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करेल त्यावेळेस व्हेरिएबल फक्त माझ्याकडे एक्स असणार आहे. एक्सला सोडून बाकी काही जरी आलं तो असणार आहे कॉन्स्टंट. हा मेथड ऑफ सबस्टिट्यूशनचा पुढचा पार्ट आहे. आता ह्याला सॉल्व कसं करायचं, ऍक्च्युली हे जे एक्झाम्पल आहे ह्याला मला अगोदर ट्रान्सफर करायचं आहे या फॉर्म मध्ये. sec square x divided by a plus or minus b tan square x dx. म्हणजे डिनॉमिनेटरला सगळं माझं tan स्क्वेअर असलं पाहिजे आणि न्यूमरेटरला sec स्क्वेअर असलं पाहिजे. याच्यानंतर ज्यावेळेस हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं म्हणजे tan x चा डेरिव्हेटिव्ह वर मला ऍडजस्ट करायचा आहे. डिनॉमिनेटरला सगळं tan स्क्वेअर आलं पाहिजे आणि न्यूमरेटरला पूर्ण sec स्क्वेअर आलं पाहिजे. आता या ठिकाणी tan x चा डेरिव्हेटिव्ह sec चा स्क्वेअर आहे. ह्याच्यानंतर हे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन न सॉल्व होणार आहे. याच्या 1 2 ते 3 स्टेप आहेत. प्रत्येक वेळेस ज्यात स्टेप मी सांगणार आहे, कोणतं जरी एक्झाम्पल आलं तर तिथं ते स्टेप बाय स्टेप ज्या स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे त्या स्टेप एकानंतर एक अप्लाय करत चालायचं. ते बरोबर तुम्हाला आन्सर कट घेऊन जाणार आहे. नाऊ या टाईपचे जे एक्झाम्पल आहेत यांना सॉल्व कसं करायचं. फॉर एक्झाम्पल, लेट आय इट इज इक्वल टू, ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. सो गिवन इंटिग्रेशन इज 1 डिवाइडेड बाय 2 plus 3 sin square x dx. ह्याच्यात 2 ते 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेप मध्ये काय करा, मला वर sec चा स्क्वेअर पाहिजे आणि खाली सगळं tan स्क्वेअर पाहिजे. वर sec चा स्क्वेअर पाहिजे आणि खाली सगळं tan स्क्वेअर मध्ये आणायचं. ते आणायचं कसं, तर पहिल्या स्टेप मध्ये काय करा, हा न्यूमरेटर आहे हा डिनॉमिनेटर आहे. तर पहिल्या स्टेप मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोघांना sec स्क्वेअर x न मल्टिप्लाय करा. न्यूमरेटरला पण sec स्क्वेअर x न मल्टिप्लाय करा आणि डिनॉमिनेटरला पण sec स्क्वेअर x न मल्टिप्लाय करा. याचा अर्थ असा आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय sec स्क्वेअर x. पहिल्या स्टेप मध्ये काय करा, जे गिवन इंटिग्रेशन आहे त्याला sec स्क्वेअर x न मल्टिप्लाय करा आणि sec स्क्वेअर x न डिवाइड करा. सो मी असं लिहितो, मल्टिप्लाय and divide by sec square x. सगळ्यांसाठी ही पहिली स्टेप सारखी राहणार आहे. जो न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर आहे तर पहिल्या स्टेप मध्ये मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय sec स्क्वेअर x. हे जे गिवन इंटिग्रेशन आहे याला sec स्क्वेअर x न मल्टिप्लाय करा आणि sec स्क्वेअर x न डिवाइड करा. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे sec स्क्वेअर x डिवाइडेड बाय हे sec स्क्वेअर x न मल्टिप्लाय केलं, sec स्क्वेअर x न डिवाइड केलं. हे दोन्ही या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. माझं जे ओरिजिनल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये काही सुद्धा चेंज होणार नाही. नाऊ इथं डिनॉमिनेटरला आहे 2 plus 3 sin स्क्वेअर x dx. आता हे sec स्क्वेअर x आणि हे एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये आहेत. मग ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त असे एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये येतील, ज्या ज्यामध्ये प्लस किंवा मायनस आहे त्याला ब्रॅकेटच्या मध्येच लिहा. मग हा या पार्ट मध्ये प्लस आहे तर हे कंपल्सरी ब्रॅकेटच्या मध्येच पाहिजे. स्टेप नंबर 1 मध्ये काय करा, ही सगळ्यांसाठी स्टेप सेम राहणार आहेत. sec स्क्वेअर x न मल्टिप्लाय करा, sec स्क्वेअर x न डिवाइड करा. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x डिवाइडेड बाय sec स्क्वेअर x इंटू हा ब्रॅकेट आहे. ह्याचा अर्थ असा आहे, sec स्क्वेअर x ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा
सेक्स स्क्वेअर एक्स न जर ह्या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय करायचं असेल, ह्या सेक्स स्क्वेअर एक्स ने ह्या 2 ला पण मल्टिप्लाय झालं पाहिजे आणि प्लसच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला पण मल्टिप्लाय झालं पाहिजे. सो 2 इंटू सेक्स स्क्वेअर एक्स ते येणार आहे 2 सेक्स स्क्वेअर एक्स, हे दोन्ही प्लस आहेत, प्लस हा जो सेकंड पार्ट आहे याला पण सेक्स स्क्वेअर एक्स ने मल्टिप्लाय करा, तर असं लिहितो मी, तर 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स. ही झाली स्टेप नंबर 1. सेक्स स्क्वेअर एक्स न मल्टिप्लाय करा, सेक्स स्क्वेअर एक्स न डिवाइड करा, ही झाली स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 मध्ये काय करा, इंटिग्रेशन ऑफ हे न्यूमरेटरचं सेक्स स्क्वेअर ॲज इट इज, मला वर सेक्स स्क्वेअर एक्सच पाहिजे होतं, ते आलं. आता स्टेप नंबर 2 मी सांगणार आहे. स्टेप नंबर 2 मध्ये काय करा, जे सेक्स स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर असेल किंवा इथं कॉस स्क्वेअर येणार आहे. जे सेक्स स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये आहे किंवा कॉस स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये असेल तर त्याला लिहायचं 1/cos स्क्वेअर एक्स. माझ्याकडे फॉर्म्युला होता sec x इज इक्वल टू 1/cos x. इथं जर पॉवर 2 असेल तर कॉसचा पण पॉवर 2 घ्या. स्टेप नंबर 2 मध्ये काय करा, जे सेक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये असेल किंवा कॉस स्क्वेअर एक्स, इथं कॉस स्क्वेअर नाही, जर कॉस स्क्वेअर आलं तर कॉस स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये जर हे सेक्स स्क्वेअर आलं तर त्याला कंपल्सरी काय करा, त्याला लिहा 1/cos स्क्वेअर एक्स. मग हे जे सेक्स स्क्वेअर आहे याला लिहिला मी 1/cos स्क्वेअर एक्स. मला डिनॉमिनेटरला सगळं टॅन स्क्वेअर प्रेझेंट पाहिजे. आता या सेक्स स्क्वेअरला लिहिलं मी 1/cos स्क्वेअर एक्स, पण अजून या ठिकाणी सेक्स स्क्वेअर एक्स प्रेझेंट आहे. मला डिनॉमिनेटरला तर सगळं टॅन स्क्वेअरच प्रेझेंट पाहिजे किंवा टॅन हेच फंक्शन प्रेझेंट पाहिजे. आता हे जे सेक्स स्क्वेअर एक्स आहे ह्याच्या मल्टिप्लाय मध्ये साइन पण नाही आणि कॉस पण नाही. जर ह्याच्या मल्टिप्लाय मध्ये जर साइन किंवा कॉस असतं तर त्या सेकला लिहिलं असतं मी 1/cos, तिथं साइन असेल किंवा कॉस असेल. आता हे जे सेक्स स्क्वेअर एक्स आहे ह्याच्या मल्टिप्लाय मध्ये साइन पण नाही आणि कॉस पण नाही, तर काय करा, माझ्याकडे आयडेंटिटी होती 1 + tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, स्टेप नंबर 2 मी सांगालोय, जे सेक्स स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये आहे किंवा कॉस स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये आहे त्याला लिहा 1/cos स्क्वेअर एक्स. आणि जे सेक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय मध्ये नाही किंवा कॉस स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये नाही तर त्याला लिहायचं 1 + tan स्क्वेअर एक्स. सो 2 हे सेक्स स्क्वेअर एक्स याला मल्टिप्लाय मध्ये आहे 2, ते जर मी 1 + tan स्क्वेअर एक्स जर लिहिलं तर या ठिकाणी प्लस यायला लागले. परत 2 आणि हे 1 + tan स्क्वेअर एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये येणार आहेत, हा ब्रॅकेटच्या मध्येच पाहिजे. सो 1 + tan स्क्वेअर एक्स. सेक्स स्क्वेअर एक्स ह्याच्या मल्टिप्लाय मध्ये साइन स्क्वेअर नाही, कॉस स्क्वेअर नाही, म्हणून त्याला लिहिलं मी 1 + tan स्क्वेअर एक्स प्लस हे 3 साइन स्क्वेअर एक्स ॲज इट इज. जे सेक्स स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये असेल किंवा कॉस स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये असेल तर त्याला लिहायचं कंपल्सरी 1/cos स्क्वेअर एक्स. सो cos स्क्वेअर एक्स dx इक्वल टू हे सेक्स स्क्वेअर एक्स ॲज इट इज डिवाइडेड बाय, आता 2 इंटू दिस ब्रॅकेट, तर 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 2 ने ह्या 1 ला पण मल्टिप्लाय करा, tan स्क्वेअरला पण मल्टिप्लाय करा. 2 इंटू 1 ते येणार आहे 2, हे दोन्ही प्लस आहेत, सो +2 tan स्क्वेअर एक्स प्लस 3 ॲज इट इज sin/cos ते असणार आहे tan. sin/cos tan, जो साइन आणि कॉसचा पॉवर आहे तोच टॅनचा घ्या. सो 3 tan स्क्वेअर अँगल आहे एक्स. परत सांगतो मी, पहिल्या स्टेप मध्ये सेक्स स्क्वेअर एक्स ने मल्टिप्लाय करा, सेक्स स्क्वेअर एक्स ने डिवाइड करा, त्याच्यानंतर सेक्स स्क्वेअर एक्स ने मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलंय, ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये काय करा, जे सेक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर असेल किंवा कॉस स्क्वेअर ह्या दोघांपैकी कुणाच्या जरी मल्टिप्लाय मध्ये आलं तर त्याला लिहा 1/cos स्क्वेअर एक्स. तर हे जे सेक्स स्क्वेअर एक्स आहे त्याला लिहिलं मी 1/cos स्क्वेअर एक्स.
आणि जे सेक्स स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये नाही किंवा कॉस स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये नाही तर त्याला लिहा 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सो 2 इंटू हे जे सेक्स स्क्वेअर एक्स आहे याला लिहिलं मी 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलंय 9 इक्वल टू हे सेक्स स्क्वेअर एक्स ॲज इट इज, हे 2 ॲज इट इज. आता मला टॅन स्क्वेअर एक्स ह्याची ऍडिशन टॅन स्क्वेअर एक्स सोबत करता येणार आहे. या ठिकाणी हे प्लस 2 आहे, या ठिकाणी हे प्लस 3 आहे, तर 2 प्लस 3 ते भेटणार आहे मला 5 टॅन स्क्वेअर एक्स. सो 5 टॅन स्क्वेअर एक्स dx. हे 2 ॲज इट इज टॅन स्क्वेअर एक्स ह्याची ऍडिशन टॅन स्क्वेअर एक्स सोबत. या ठिकाणी 2 टॅन स्क्वेअर आहे, या ठिकाणी प्लस 3 टॅन स्क्वेअर आहे. त्या दोघांची ऍडिशन करून मला आन्सर प्लस 5 भेटायला लागले, म्हणून इथं प्लस 5 टॅन स्क्वेअर एक्स. स्टेप नंबर 1 सेक्स स्क्वेअर एक्स ने मल्टिप्लाय करा, सेक्स स्क्वेअर एक्स ने डिवाइड करा. स्टेप नंबर 2 जे सेक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये आहे त्याला लिहा 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स. जे सेक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये नाही किंवा कॉस स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये नाही त्याला लिहा 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ही झाली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 मध्ये काय करा, आता टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आला या ठिकाणी, मग ते फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आला त्याच्यानंतर ह्याला सॉल्व्ह करायचं मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. प्रत्येक वेळेस या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये काय करा, पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. ही झाली स्टेप नंबर 3. सगळ्यांसाठी ही स्टेप 1 असेल, स्टेप 2 असेल आणि स्टेप 3 आहे. सगळ्यांसाठी या ज्या 3 स्टेप आहेत त्या सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. प्रत्येक वेळेस मी पुट करणार आहे टॅन एक्स इक्वल टू टी. याला म्हणायचं मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. याच्यानंतर सगळे एक्झाम्पल मला टी मध्ये आलं पाहिजे. मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स हे पण टी ने रिप्लेस झालं पाहिजे. मग मला खाली टॅनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेक्स स्क्वेअर एक्स ने मल्टिप्लाय करा, सेक्स स्क्वेअर एक्स ने डिवाइड करा. जे सेक्स स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये आहे त्याला लिहा 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स. जे मल्टिप्लाय मध्ये नाही त्याला लिहा 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ही झाली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 मध्ये सगळ्यांसाठी ही जे स्टेप नंबर 3 आहे ही सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. प्रत्येक वेळेस मला पुट करावं लागणार आहे टॅन एक्स इक्वल टू टी. 9 सगळे इक्वेशन मला टी मध्ये भेटलं पाहिजे. ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इक्वल टू टी चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dt डिवाइडेड बाय dx. टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज dt डिवाइडेड बाय dx. आता टॅन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह होता सेक्स स्क्वेअर एक्स. प्रत्येक वेळेस dx इकडे डिव्हिजन मध्ये येणार आहे, प्रत्येक वेळेस इकडे जाऊन ते मल्टिप्लाय मध्ये येणार आहे. इट इज इक्वल टू dt. प्रत्येक वेळेस हे असंच सॉल्व्ह होणार आहे. टॅन एक्स इक्वल टू प्रत्येक वेळेस टीच पुट करणार आहे. प्रत्येक वेळेस सेक्स स्क्वेअर एक्स हे जे सेक्स स्क्वेअर एक्स dx आहे ते प्रत्येक वेळेस मला या ठिकाणी dtच भेटणार आहे. रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स dx. सेक्स स्क्वेअर एक्स dx ते प्रत्येक वेळेस मला भेटणार आहे dt. सो dt डिवाइडेड बाय हे 2 प्लस 5. आता हे जे टॅन एक्स आहे ते पुट केलं होतं मी t. सो t या ठिकाणी त्याचा स्क्वेअर आहे. हे dt इथं लिहा किंवा इथं लिहा, सगळ्याचा मिनिंग सारखा असणार आहे. आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट मला सॉल्व्ह करायचा आहे ह्याच्यामध्ये मला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला असा होता इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर लिहा किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिहा. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे 1 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला होता 1 बाय ए टॅन इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए. हा फॉर्म्युला मला या ठिकाणी यूज करायचा आहे. 9 आता हा फॉर्म्युला जर मला यूज करायचा असेल
तर या ठिकाणी व्हेरिएबल एक्स आहे, इथं फरक एवढा आहे फक्त टी मध्ये आलेला आहे. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कंपल्सरी 1 पाहिजे. आता या ठिकाणी जर मी टी स्क्वेअर बघितलं तर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट यायला लागलाय 5. मला तर 1 पाहिजे. पहिल्या कंडिशन मध्ये पहिली कंडिशन काय होती हे फॉर्म्युला यूज करताना, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. या ठिकाणी टी स्क्वेअर यायला लागलाय, मग टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. या ठिकाणी 5 यायला लागलाय, मग 1 आणायचा कसा? टी स्क्वेअरचा अगोदरचा कोएफिशियंट कंप्लीट डिनोमिनेटर मधून कॉमन काढा. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt डिवाइडेड बाय, आता इथं टी स्क्वेअरचा अगोदरचा कोएफिशियंट 5 आहे, त्याला 1 कसं आणायचं? तर टी स्क्वेअरचा अगोदरचा कोएफिशियंट कंप्लीट डिनोमिनेटर मधून कॉमन काढा. फॉर एक्झाम्पल, सपोज 3 + 4x स्क्वेअर इज देअर. आता मला या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आणायचा आहे. इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 4, मला पाहिजे 1. मग 1 कसा आणायचा? तर अगोदरचा एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे त्याला कंप्लीट इक्वेशन मधून कॉमन काढा. इथे एक्स स्क्वेअरचा अगोदरचा कोएफिशियंट आहे 4, म्हणून मी कंप्लीट इक्वेशन मधून कॉमन काढलं 4 ला. ब्रॅकेट 4 कॉमन काढलं, ह्याचा अर्थ असा आहे ह्या 3 ला पण 4 ने डिवाइड करा प्लस, आणि हे जे 4x स्क्वेअर आहे याला पण 4 ने डिवाइड करा. 4 4 या ठिकाणी कॅन्सल झालं, इथे राहिलं 3/4 प्लस एक्स स्क्वेअर. कोएफिशियंट मला 1 पाहिजे होता, तो या ठिकाणी भेटला. मग कोएफिशियंट 1 कसा आणायचा? तर अगोदरचा जो कोएफिशियंट आहे त्याला कॉमन काढा. मला टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. इथे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट आलाय 5, मग कंप्लीट डिनोमिनेटर मधून मी या ठिकाणी 5 कॉमन काढणार. मी 5 जर कॉमन काढलं, याला पण 5 ने डिवाइड करा, याला पण 5 ने डिवाइड करा, तर 2. याला जर मी 5 ने डिवाइड केलं तर ते येणार आहे 2 डिवाइडेड बाय 5 प्लस, याला पण 5 ने जर डिवाइड केलं तर मल्टिप्लाय, याला जर मी 5 ने डिवाइड केलं तर हे 5 5 या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहेत. इथे राहणार आहे फक्त टी स्क्वेअर. सो टी स्क्वेअर, टी स्क्वेअरचा कोएफिशियंट मला 1 पाहिजे होता, तो आला. नाउ इक्वल टू, आता 1/5 हा कॉन्स्टंट आहे, कंप्लीट डिनोमिनेटरला मल्टिप्लाय मध्ये, मग कॉन्स्टंट आला, त्याला अगोदर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशन ऑफ dt डिवाइडेड बाय टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 भेटला. हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी पहिली कंडिशन होती एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे होता. एक्स स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी आलाय टी स्क्वेअर, ही झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन अशी होती, हा जो नंबर आहे म्हणजे ए स्क्वेअर, हा जो नंबर आहे याला मला स्क्वेअर मध्ये लिहावं लागेल. आता 2 ला मला स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही, तर त्या ठिकाणी लिहा √2. 5 ला मला स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही, तर त्या ठिकाणी लिहा √5 त्याचा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर इक्वल टू 1/5 as it is into, now use the formula 1/a tan inverse of x by a. आता हे दोन इक्वेशन जर मी कंपेअर केले तर a भेटणार आहे माझं √2 डिवाइडेड बाय √5. सो दिस इज a, आणि जो व्हेरिएबल x आहे या ठिकाणी जो व्हेरिएबल आहे तो आहे t. मग फॉर्म्युला होता 1/a, सो 1/√2 डिवाइडेड बाय √5 tan इनवर्स ऑफ x बाय a, तर x माझ्याकडे आहे, t डिवाइडेड बाय a आहे √2 डिवाइडेड बाय √5 प्लस c. आता हे 5 म्हणजे आहे ऍक्च्युली ते √5 इंटू √5. हे जे 5 आहे, 5 म्हणजे काय बेसिकली, तर ते आहे √5 इंटू √5. तर इथलं एक √5 इथलं एक √5 कॅन्सल होऊन जाणार आहे. इथे राहणार आहे √5 इंटू √2 tan इनवर्स ऑफ, आता 5 जर वर गेलं तर ते न्यूमरेटरला जाते √5 इंटू टी डिवाइडेड बाय √2 प्लस सी इक्वल टू 1 डिवाइडेड बाय, आता इथं पण रूट आहे, इथं पण रूट आहे,
या दोघांचे पॉवर जर सेम असतील तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं बेसचं, तर येणार आहे ते √10 tan इनवर्स ऑफ हे √5 ॲज इट इज. टी म्हणजे मी किती पुट केलं होतं, तर टी इक्वल टू मी tan x पुट केलं होतं, रिव्हर्स पुट करा. सो tan x डिवाइडेड बाय √2 प्लस c. Second, 1 divided by 2 minus 3 cos square x dx. सगळ्या स्टेप आता रिपीट तेच करायचं आहे. स्टेप नंबर 1 मध्ये काय केलं होतं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय सेक स्क्वेअर एक्स. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, मग सेक स्क्वेअर एक्स ने मल्टिप्लाय करा आणि सेक स्क्वेअर एक्स ने डिवाइड करा. हा ब्रॅकेट इथे ह्याला मल्टिप्लाय मध्ये आला आहे. सो 2 minus 3 cos square x dx इक्वल टू हे सेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज डिवाइडेड बाय ह्या सेक स्क्वेअर एक्स ने फक्त ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, सेक स्क्वेअर एक्स ने ह्या 2 ला पण मल्टिप्लाय करा आणि रिमेनिंग पार्टला पण मल्टिप्लाय करा. सो 2 into सेक स्क्वेअर एक्स, हे प्लस आहे मायनस आहे, सो मायनस 3 cos square x into sec square x. ही झाली स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 मध्ये मी काय सांगितलं होतं, इट इज इक्वल टू, याला काही सुद्धा करायचं नाही, हे sec square x as it is. स्टेप नंबर 2, जे sec square x cos square च्या मल्टिप्लाय मध्ये असेल किंवा sin square च्या मल्टिप्लाय मध्ये असेल तर त्याला लिहायचं 1/cos square x. हे जे सेक स्क्वेअर एक्स आहे याला लिहा 1/cos स्क्वेअर एक्स, आणि जे सेक स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये नाही, कॉस स्क्वेअरच्या पण मल्टिप्लाय मध्ये नाही, तर त्याला लिहा 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सो 2 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स मायनस 3 हे कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज, हे सेक स्क्वेअर एक्स याला लिहिणार आहे मी 1/cos स्क्वेअर एक्स dx. आता या ठिकाणी हे cos स्क्वेअर एक्स कॅन्सल झालं. खालच्या स्टेप मध्ये फक्त 2 ने मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. सो इट इज इक्वल टू न्यूमरेटरचं सेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज डिवाइडेड बाय 2 ने ह्या 1 ला पण मल्टिप्लाय करा आणि टॅन स्क्वेअर ला पण मल्टिप्लाय करा. 2 ने ह्या 1 ला पण मल्टिप्लाय करा, टॅन स्क्वेअर ला पण मल्टिप्लाय करा. तर 2 into 1 दॅट इज 2. ते दोन्ही प्लस आहेत म्हणून तिथे प्लस घेतलं. 2 into टॅन स्क्वेअर एक्स मायनस 3 dx इक्वल टू हे न्यूमरेटरचं सेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज डिवाइडेड बाय, अगोदर डिनॉमिनेटरला 2 टॅन स्क्वेअर होते तर मी टॅन स्क्वेअरची ॲडिशन टॅन स्क्वेअर सोबत केली होती. आता डिनॉमिनेटरला या ठिकाणी हे 2 नंबर आहेत तर मला नंबरची ॲडिशन नंबर सोबत करता येणार आहे. हे 2 minus 3 जर काढलं तर ह्याचा आन्सर -1 येणार आहे. ह्याचा आन्सर किती येणार आहे, तर ह्याचा आन्सर येणार आहे -1. मी हा पार्ट अगोदर लिहायला लागलोय. हे 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस आहे, सो प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स. ह्या दोघांची जर मी ॲडिशन केली तर ह्याचा आन्सर येणार आहे -1. 2 minus 3 दॅट इज -1 dx. ही झाली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 1 ही होती, स्टेप नंबर 2 इथं झाली. स्टेप नंबर 3 सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. पुट tan x इज इक्वल टू t. सगळ्यांसाठी ही स्टेप नंबर जे 3 आहे ही सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. प्रत्येक वेळेस ह्याचा खाली डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x.
डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू, ह्या टी चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो dt डिवाइडेड बाय dx. टॅन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स, dx इकडे डिव्हिजन मध्ये, ते जर इकडे आलं तर त्याचं ते मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो dx इज इक्वल टू dt. पुट करा, हे सेक स्क्वेअर एक्स dx ते भेटणार आहे dt डिवाइडेड बाय हे 2 ॲज इट इज. तर टॅन एक्स किती पुट केलं होतं, तर ते टी पुट केलं होतं. या ठिकाणी टॅनचा स्क्वेअर आहे, मग टीचा स्क्वेअर करा -1. नऊ याच्यानंतर ह्याचा शेवट कसा होणार आहे. आता या ठिकाणी मला फॉर्म्युला यूज करणार आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. फॉर्म्युला होता 1/2a log ऑफ मॉड x मायनस ए डिवाइडेड बाय x प्लस ए प्लस सी. परत दोन कंडिशन होत्या हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे होता, टी स्क्वेअरचा कोएफिशियंट मला 1 आणावं लागणार आहे. सेकंड कंडिशन, जो नंबर आहे तो स्क्वेअर मध्ये प्रेझेंट पाहिजे. अगोदर कोएफिशियंट 1 आणायचा आणि नंतर त्याला स्क्वेअर मध्ये लावायचं नंबरला. आता 1 कसा आणायचा, तसा अगोदर आणला होता तसा, इक्वल टू हे dt डिवाइडेड बाय टी स्क्वेअरचा कोएफिशियंट मला 1 आणायचा आहे, तर अगोदरचा कोएफिशियंट कंप्लीट डिनॉमिनेटर मधून कॉमन काढा. इथं अगोदरचा कोएफिशियंट आहे 2 ला जर मी कॉमन काढलं तर ह्याचा अर्थ असा आहे, मी याला पण 2 ने डिवाइड करणार आहे, याला पण 2 ने डिवाइड करणार आहे. हे 2 या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहेत. टी स्क्वेअर ते -1/2 ॲज इट इज. आता 1/2 हा कॉन्स्टंट आहे, याला बाहेर घ्या, कारण की तो आता कंप्लीट डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय मध्ये आलाय. dt डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. इथे टी स्क्वेअरचं इथे जसं एक्स स्क्वेअर आहे तसं इथं टी स्क्वेअर आहे. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट माझ्याकडे 1 आला. आता जी सेकंड कंडिशन होती, हा जो कॉन्स्टंट आहे म्हणजे हा जो नंबर आहे याला स्क्वेअर मध्ये लिहायचा आहे, तर याला 1 ला मला 1 ला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही. आता 1 चा पॉवर काय जरी असेल तर शेवटी मला आन्सर 1च येणार आहे. आता 2 ला पण मला स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही, तसं इथं 4 जर असतं तर त्याला मी 2 चा स्क्वेअर लिहू शकत होतो. तसं या ठिकाणी हे 2 यायला लागलंय, तर त्याला रूटच्या मध्ये टाका. सो √2 त्याचा स्क्वेअर आलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे दोन इक्वेशन जर मी कम्पेअर केले तर इथं एक्स म्हणजे माझं झालं टी आणि ए मग किती झालं, तर ए झालं 1/√2 इक्वल टू हा 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज. याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा 1/2a. सो 1/2 इंटू ए किती आहे, तर ए आहे 1/√2. सो 1/√2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस ए, तर एक्स माझ्याकडे आहे टी, सो एक्स इज टी, मायनस ए किती आहे, तर ए आहे 1/√2. 1/√2 डिवाइडेड बाय एक्स प्लस ए मीन्स टी प्लस 1/√2 प्लस सी. नऊ कॅल्क्युलेशन बघा. हे जे 2 आहे, 2 म्हणजे बेसिकली काय आहे, तर ते आहे √2 इंटू √2. √2 इंटू √2 म्हणजे ते येणार √2 चा स्क्वेअर. म्हणजे 2 काय आहे बेसिकली, तर ते आहे √2 इंटू √2. तर हे जे 2 आहे त्याला मी असं लिहितो, हे 2 इंटू जे 1/√2 आहे, हे 2 म्हणजे किती, तर ते आहे √2 इंटू √2. हे 2 आहे बेसिकली √2 इंटू √2. तर हे या ठिकाणी कॅन्सल झाले. हा पार्ट मी इथं सांगायला लागलोय. तर इथे किती राहिले, तर इथे राहिले फक्त √2 म्हणजे राहिले इथं 1 डिवाइडेड बाय
हे 2 ॲज इट इज, हे 2 ॲज इट इज, याचं आन्सर मला भेटायला लागलंय √2. सो 2 √2. नाऊ टॅन इनवर्स ऑफ, आता इथं जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर सॉल्व्ह केलं तर ह्या टीच्या डिव्हिजन, ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केलं असं जरी ठेवलं तरी चालतंय, फक्त टीला नंतर टॅन एक्स ने रिप्लेस करा, किंवा हे टी इंटू √2 ते भेटणार आहे √2 इंटू टी, मायनस 1 इंटू 1 ते भेटणार आहे 1 डिवाइडेड बाय 1 इंटू √2 ते भेटणार आहे √2. परत याच्या खाली काहीच नाही म्हणजे वगैरे, परत ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करा, टी इंटू √2, सो √2 इंटू टी प्लस 1 इंटू 1 1, 1 इंटू √2 प्लस सी. इक्वल टू 1 बाय 2 √2 as it is tan inverse equal to 1 by 2 √2 as it is tan inverse. हे √2 या ठिकाणी कॅन्सल झाले, इथे राहिलं √2 इंटू टी, टी किती होतं तर ते होतं tan x -1 डिवाइडेड बाय √2 टी किती होतं तर ते होतं tan x +1 प्लस सी. नेक्स्ट 1 डिवाइडेड बाय 2 sin square x प्लस 3 cos square x dx. आता या ठिकाणी दोन्ही आलेत, सगळ्यांसाठी स्टेप सेम राहणार आहेत 1 2 अँड 3. स्टेप नंबर 1 मध्ये काय करा, मल्टिप्लाय and divided by sec square x equal to sec square x ने मल्टीप्लाई करा, sec square x ने डिवाइड करा, सो sec square x डिवाइडेड बाय sec square x इथे आहे 2 sin square x प्लस 3 cos square x dx. स्टेप नंबर 1, sec square x ने मल्टीप्लाई करा, sec square x ने डिवाइड करा, ह्याच्यानंतर sec square x ने जर मी ह्या ब्रॅकेटला मल्टीप्लाई केलं तर ते येणार आहे हे न्यूमरेटरचं sec square x ॲज इट इज डिवाइडेड बाय sec square x ने याला पण मल्टीप्लाई करा, याला पण मल्टीप्लाई करा, सो इथे येणार आहे 2 sin square x इंटू sec square x प्लस 3 cos square x इंटू sec square x dx. फक्त sec square x ने ह्या ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलंय, इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे sec square x ॲज इट इज. आता मी काय म्हणलं होतं स्टेप नंबर 2 मध्ये, जे sec square x sin square च्या मल्टिप्लाय मध्ये असेल किंवा cos square च्या मल्टिप्लाय मध्ये असेल तर त्याला कंपल्सरी लिहायचं 1 बाय cos square x. आता हे पण sec square x sin square च्या मल्टिप्लाय मध्ये आणि हे sec square x cos square च्या मल्टिप्लाय मध्ये आहेत, ह्याचा अर्थ हे दोन्ही जे sec square x आहेत तिथे लिहायचे मला 1 बाय cos square x. हे 2 sin square x ॲज इट इज, हे जे sec square x आहे याला लिहा cos square x प्लस 3 हे cos square x ॲज इट इज
आणि हे जे सेक्स स्क्वेअर एक्स आहे याला लिहा कॉस स्क्वेअर एक्स dx. कॉस स्क्वेअर एक्स या ठिकाणी कॅन्सल झाले. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स ॲज इट इज टू साइन बाय कॉस ते असणार आहे टॅन. सो साइन बाय कॉस टॅन. सो टॅन स्क्वेअर एक्स प्लस या ठिकाणी राहिलं 3 dx. ही झाली स्टेप नंबर 2. जे सेक्स स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये आहे किंवा कॉस स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये आहे त्याला लिहा 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स. का तर मला डिनॉमिनेटरला सगळं टॅन स्क्वेअर आणायचं आणि ते बरोबर येत आहे. स्टेप नंबर 3 सगळ्या एक्झाम्पल साठी ती सेम राहणार आहे. स्टेप नंबर 3 होती पुट tan x इज इक्वल टू t. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इट इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x. सो dt डिवाइडेड बाय dx. तर tan x ह्याचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येक वेळेस येणार आहे. सेक्स स्क्वेअर एक्स dx इकडे शिफ्ट करा इज इक्वल टू dt. प्रत्येक वेळेस सेक्स स्क्वेअर एक्स dx ते प्रत्येक वेळेस रिप्लेस होणार आहे dt न. सो dt. नऊ याच्यामध्ये रिव्हर्स पुट करा. सेक्स स्क्वेअर एक्स dx ते भेटलं dt. सो dt डिवाइडेड बाय ज्या ज्या ठिकाणी tan x आहे तिथे पुट केलं t तर ते येणार आहे 2. इथे tan आहे सो t स्क्वेअर प्लस 3. आता परत ह्याचा जो शेवट होणार आहे तो होणार आहे 1 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx किंवा ए स्क्वेअर. हे ऍडिशन मध्ये ए स्क्वेअर अगोदर आलं काय एक्स स्क्वेअर नंतर आलं काय चेंज होणार नाही. तर फॉर्म्युला होता 1 बाय ए टॅन इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए. परत कंडिशन सेम आहे. मला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे होता तसं इथं टी स्क्वेअर यायला लागलाय. तर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आणण्यासाठी त्या 2 ला कॉमन काढा. सो dt डिवाइडेड बाय 2 जर मी इथून कॉमन काढलं तर याला पण 2 ने डिवाइड करा याला पण 2 ने डिवाइड करा. इथे राहणार आहे टी स्क्वेअर प्लस 3 बाय 2. परत हा 1 बाय 2 कॉन्स्टंट याला बाहेर घ्या. सो 1 बाय 2 dt डिवाइडेड बाय मला टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 भेटला. एक्स स्क्वेअरचा म्हणजे इथे आहे टी स्क्वेअर. सेकंड होता हा जो नंबर आहे याला स्क्वेअर मध्ये लिहा. हे टी स्क्वेअर ॲज इट इज 2 ला बाहेर काढलंय तर याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिता येत नाही तर त्याला रूटच्या मध्ये टाका. सो रूट 3 डिवाइडेड बाय रूट 2 कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी फॉर्म्युला यूज करा. 1 बाय 2 ॲज इट इज 1 बाय 2 इंटू फॉर्म्युला होता 1 बाय ए. तर ए किती झालं माझ्याकडे हे दोन्ही इक्वेशन जर कम्पेअर केलं तर एक्स झालं टी आणि ए झालं रूट 3 डिवाइडेड बाय रूट 2. सो 1 बाय ए. सो 1 बाय ए इज रूट 3 डिवाइडेड बाय रूट 2. रूट 3 डिवाइडेड बाय रूट 2 tan इनवर्स ऑफ x डिवाइडेड बाय a. तर x म्हणजे माझ्याकडे आहे t. सो t डिवाइडेड बाय a किती झालं तर रूट 3 डिवाइडेड बाय रूट 2. सो रूट 3 डिवाइडेड बाय रूट 2. परत या ठिकाणी हे जे 2 आहेत म्हणजे ते आहेत रूट 2 इंटू रूट 2. इथलं एक रूट मी ह्याला लिहितोच 1 इंटू 1 ते भेटणार आहे 1. ह्याची कॅल्क्युलेशन बघा. हे जे 2 आहे त्याला मी असं लिहू शकतो रूट 2 इंटू रूट 2 इंटू हे रूट 3
डिवाइडेड बाय √2. हे म्हणजे 2 म्हणजे काय, तर ते आहे √2 इंटू √2 आणि हा पार्ट ॲज इट इज. टॅन इनवर्स हे √2 वर जाणार आहे तर तिथे येणार आहे √2 इंटू हे t डिवाइडेड बाय √3. या ठिकाणी हे कॅन्सल झाले. 1 डिवाइडेड बाय हे √2 इंटू √3 जर काढलं तर ते ॲक्च्युली असं आहे √a इंटू √b इक्वल टू ते असते √a इंटू b. इथे हे √2 इंटू √3 सो √2 इंटू √3 तर ते येणार आहे √2 इंटू 3. हे 2 इंटू 3 म्हणजे ते येणार आहे √6. सो दिस इज √6 टॅन इनवर्स ऑफ हे √2 ॲज इट इज. टी म्हणजे किती, तर ते होतं टॅन एक्स. सो दिस इज टॅन एक्स डिवाइडेड बाय हे √3 ॲज इट इज प्लस सी. हे सगळे एक्झाम्पल सेमच आहेत. मी परत सांगतो. पहिल्या स्टेपमध्ये सेक्स स्क्वेअर एक्स ने मल्टिप्लाय करा, सेक्स स्क्वेअर एक्स ने डिवाइड करा. जे न्यूमरेटर सेक्स स्क्वेअर एक्स त्याला काहीच नाही करायचं, पण जे डिनॉमिनेटरचं सेक्स स्क्वेअर एक्स आहे, जे सेक्स स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये असेल किंवा कॉस स्क्वेअरच्या मल्टिप्लाय मध्ये असेल तर त्याला लिहायचं 1/cos स्क्वेअर एक्स. आणि जे साइन स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये नाही किंवा कॉस स्क्वेअर एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये नाही त्याला लिहायचं 1 + tan स्क्वेअर एक्स. स्टेप नंबर 3 सगळ्या एक्झाम्पल साठी सेम राहणार आहे. पुट tan x इक्वल टू टी. खाली त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. प्रत्येक वेळेस सेक्स स्क्वेअर एक्स dx ते प्रत्येक वेळेस भेटणार आहे dt. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जो शेवट होणार आहे, असे माझ्याकडे 3 फॉर्म्युले होते 1/x² + a² चे. त्या तिन्हीपैकी एका फॉर्म्युल्यानं ह्या एक्झाम्पलचा शेवट होणार आहे. थँक्यू.